नमस्कार, मी शनाया. आजचा विषय आहे की ज्याने संपूर्ण जग हादरून गेला आहे. हा विषय केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर तो सत्ता, पैसा, राजकारण, कायदा आणि नैतिकतेच्या अपयशाचं भयावह चित्र समोर आणतो. आज आपण बोलणार आहोत जेफ्री एप्स्टीन आणि तथाकथित एप्स्टीन फाईल्स बद्दल. सुरुवातीला आपण जेफ्री एप्स्टीन हे नाव या फाईलला का नाव पडलं ते बघूयात. जेफ्री एप्स्टीन नावाने एक अब्जाधीश फायनान्सर होता. उच्चभ्रू समाजात वावरणारा, राष्ट्राध्यक्षांपासून ते उद्योगपती, राजघराणी आणि सेलिब्रिटी पर्यंत अनेकांशी उठबस असलेला हा माणूस. पण या झगमगाटाच्या मागे एक काळी, विकृत आणि गुन्हेगारी दुनिया लपलेली होती, ज्याचा पर्दाफाश झाला तेव्हा संपूर्ण जगाला धक्काच बसला. एप्स्टीनवर आरोप होते की त्याने अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केलंय, त्यांना फूस लावलीये, पैसे दिलेत, धमकावलंय आणि काही प्रभावशाली लोकांसाठी त्यांचा वापर केलाय. ही केवळ अफवा नव्हती, तर अनेक पीडितांच्या जबाबांवर आधारित गंभीर आरोप होते. एप्स्टीन फाईल्स म्हणजे नेमकं काय? तर या प्रकरणाशी संबंधित तपास यंत्रणांची कागदपत्र, कोर्टात सादर झालेले पुरावे, फ्लाईट लॉग्स, संपर्क यादी, ईमेल्स आणि पीडित मुलींच्या साक्षी. या फाईल्समध्ये असं चित्र उभं राहतं की एप्स्टीन एकटा नव्हता, तर तो एका मोठ्या नेटवर्कचा भाग होता, ज्याच्याकडे स्वतःचं खाजगी बेट होतं, लिटल सेंट जेम्स आयलंड, जिथे अनेक प्रभावशाली लोक येत होती. खाजगी विमानांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नोंद फ्लाईट लॉग्स मध्ये आहे आणि या नोंदीमध्ये काही अशी नावं आहेत की ज्यांचा उल्लेख जरी झाला तरी लोक अस्वस्थ होत आहेत. मग प्रश्न असा आहे की जर हे सगळं खरं होतं, तर इतकी वर्ष हे सगळं लपून कसं ठेवलं गेलं? एप्स्टीनवर पहिल्यांदा आरोप 2000च्या दशकात झाले होते, तरी सुद्धा त्याला कठोर शिक्षा का झाली नाही? उलट त्याला सौम्य शिक्षा मिळाली. तुरुंगात देखील विशेष सवलती त्याला मिळाल्यात. हे सगळं कसं शक्य झालं? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण एप्स्टीनकडे फक्त पैसा नव्हता, तर सत्ता आणि प्रभावशाली लोकांचं संरक्षण होतं, असं अनेक जण मानतात. 2019 मध्ये जेव्हा त्याला पुन्हा अटक झाली, तेव्हा जगाला वाटलं की आता सत्य बाहेर येईल, मोठी नावं समोर येतील आणि पीडितांना न्याय देखील मिळेल. पण त्याआधीच तुरुंगात असताना एप्स्टीनचा मृत्यू झाला. अधिकृतपणे असं सांगण्यात आलं की आत्महत्या होती, पण परिस्थिती पाहता संशय अजूनच वाढला. कारण ज्या तुरुंगात तो होता तिथे कॅमेरे बंद होते, सुरक्षा रक्षक जे होते ते निष्काळजी होते आणि ज्यांच्यासाठी एप्स्टीन जिवंत राहणं धोकादायक ठरू शकतं, त्यांच्यासाठी त्यांचा मृत्यू सोयीस्कर होता, असं अनेकांचं मत आहे. एप्स्टीन मेला, पण प्रश्न मेले नाहीत. त्याच्यासोबत कोण कोण होतं, त्याच्या नेटवर्कमध्ये अजून कोण आहेत, त्याने कोणाला ब्लॅकमेल केलं, कोणाचं संरक्षण केलं गेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीडित त्यांना खरंच न्याय मिळालाय का, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. म्हणूनच एप्स्टीन फाईल्सला इतकं महत्व दिलं जातं. काही वर्षानंतर कोर्टाच्या आदेशामुळे या फाईल्स मधील काही कागदपत्र आणि नावं सार्वजनिक झाली, पण तरी देखील सत्य समोर आलं नाही. कारण काही नावं जाणीवपूर्वक लपवली गेल्याचा आरोप केला जातोय. नावं फाईल्स मध्ये असणं म्हणजे तो व्यक्ती गुन्हेगार आहे असं नाही, पण नाव लपवणं म्हणजे संशयाला अधिक खतपाणी घालणं नक्कीच आहे. या फाईल्स मध्ये असे अनेक फोटो समोर आले आहेत, जे यापूर्वी कधीच सार्वजनिक झालेले नव्हते. यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना हॉट टब मध्ये झोपलेलं दाखवलं आहे, तर फोटोचा एक भाग काळ्या बॉक्सने झाकलेला आहे. दुसऱ्या फोटोत क्लिंटन एका महिलेसोबत पोहताना देखील पाहायला मिळतात, जिला एप्स्टीनची जवळची सहकारी गिल्सन मॅक्सवेल म्हणून संबोधलं जात होतं, म्हणजे तिचं नाव होतं ते. पॉप स्टार मायकेल जॅक्सनचा देखील एक फोटो समोर आला आहे, ज्यात एप्स्टीन सोबत ते उभे असताना पाहायला मिळतात. याशिवाय मॅक जॅगर, वुडी ॲलन आणि नोम चॉम्स्की यासारख्या नावांचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये आढळतो. मात्र अमेरिकी प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की एखाद्याचे फोटो किंवा नावात दिसणे हे स्वतः एखाद्या गुन्ह्याचा पुरावा नाही. या प्रकरणाने माध्यम, कायदा व्यवस्था आणि सरकार यांची जबाबदारी देखील प्रश्नांकित केली गेली आहे. जर इतका मोठा गुन्हा इतके वर्ष दडवून ठेवला जाऊ शकतो, तर सामान्य माणसाला न्याय मिळेल याची खात्री कशी देता येईल? पैसा आणि सत्ता कधी कधी कायद्यापेक्षा मोठी ठरते का? हे या प्रकरणातून स्पष्ट दिसतंय. पीडित मुलींचे आवाज दुर्लक्षित झाले, त्यांना धमकावण्यात आलं आणि अनेक वर्ष त्यांच्यावर अन्याय होत राहिला. एप्स्टीन फाईल्स हे केवळ भूतकाळाचं प्रकरण नाही, तर भविष्यासाठीचा इशारा देखील आहे. जर अशा प्रकरणांमध्ये संपूर्ण सत्य बाहेर नाही आलं, तर उद्या पुन्हा एखादा नवीन एप्स्टीन तयार होऊ शकतो. या एप्स्टीन फाईल्समुळे भारताचं राजकारण हादरणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा दावा केलाय. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ते दावा करतायत की एप्स्टीन फाईल्समध्ये भारतातील काही आजी माजी खासदारांची नावं आहेत. या खुलाशांमुळे देशाचा पंतप्रधान बदलू शकतो आणि नागपूरशी संबंधित व्यक्ती पंतप्रधान पदावर बसेल असा तर्क त्यांनी मांडला आहे. याआधी देखील त्यांनी असा दावा केल्याने मोठी चर्चा झाली होती आणि ते आपल्या दाव्यावर अजून देखील ठाम असल्याचं त्यांचं स्पष्ट मत आहे.
चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही देखील टीका केली आणि ते पूर्णपणे अपयशी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नुकत्याच उघड झालेल्या ईमेल्समध्ये 2019 साली एप्स्टीनकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकन राजकीय रणनीतिकार स्टीव्ह बॅनन यांच्याशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख त्यांनी केलाय. याशिवाय उद्योगपती अनिल अंबानी, भाजप नेते मंत्री हरदीप सिंग पुरी आणि भारतीय वंशाचे लेखक दीपक चोप्रा यांची नावे देखील संदर्भ म्हणून आढळतात. मात्र हे सर्व संदर्भ कथित भू राजकीय आणि सामाजिक संपर्कापुरते मर्यादित आहेत. लैंगिक शोषण किंवा मानवी तस्करीच्या गुन्ह्याशी त्यांचा थेट संबंध आल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. सत्य काय ते लवकर बाहेर येईलच. पण आजही जगभरात लोक एकच प्रश्न विचारतायत, एप्स्टीनने खरंच आत्महत्या केली आहे की त्याला गप्प करण्यात आलंय? एप्स्टीन फाईल्स मधलं संपूर्ण सत्य कधी समोर येणार? आणि ही जी काही मोठी नावं समोर आली आहेत, अजून देखील येतील, त्या मोठ्या नावांना खरं शिक्षा होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. हे प्रश्न विचारणं थांबवलं तर सत्य कायमचं फाईल्समध्ये बंद राहील. अलीकडे काही कोर्टांच्या आदेशांमुळे या फाईल्समधील काही नावं, कागदपत्र समोर आली आहेत. पण इथेही सत्य अर्धवटच आहे. कारण फाईल्समध्ये नाव असणं म्हणजे गुन्हेगार ठरणं नाही, पण नाव लपवणं म्हणजे संशय वाढवणं नक्कीच आहे. म्हणूनच जागरूक राहणं, प्रश्न विचारणं आणि पीडितांच्या बाजूने उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रेक्षक हो, तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.